एपिसोड रिव्ह्यूमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या भागात काय खास घडलं आहे, चला तर मग आपण पटकन जाणून घेऊया. तेव्हा कालच्या भागात आपण पाहिलं होतं की आजीचं अपहरण झालेलं आहे. आजच्या भागात आजीला हळूहळू शुद्धी यायला लागते. आजीला जागं होताना पाहून तिथे असलेल्या किडनॅपर्सची, ज्या बायका आणि पुरुष दोघेही असतात, भयंकर धांदळ उडते. आजी पूर्ण शुद्धीवर येण्याआधीच त्या बायका पटकन ट्रँक्युलायझर्स म्हणजे गुंगीचं औषध लावून आजीला पुन्हा बेशुद्ध करतात. दुसरीकडे समर प्रचंड घाबरलेला असतो. आनंद, समर आणि स्वानंदी 25 लाख रुपयांची कॅश तयार ठेवते. समर अति उतावळा होऊन चला चला पटकन जाऊया असं म्हणतो, पण स्वानंदी त्याला शांत करते आणि सांगते, हे बघा राजवाडे, अजिबात घाबरू नका, आपण जाणार आहोत आणि आजीला अगदी सुरक्षितपणे परत घेऊन येणार आहोत. तरीही समरच्या मनात आजीच्या काळजीपोटी भीती कायम असते. तेव्हा इतक्यात गुंडाचा म्हणजेच अंशुमनचा आवाज बदलून फोन येतो. पैसे तयार झालेत का असं विचारत समर घाबरत हो म्हणतो. अंशुमन त्यांना एका पत्त्यावर गुपचूप पैसे घेऊन यायला सांगतो आणि थेट धमकी देतो. पोलीसगिरी करायचा प्रयत्न केला तर म्हातारी गेलीच म्हणून समज. फोन ठेवल्यावर स्वानंदी बॅगेट बोलते की ट्रॅकर लावण्याचा सल्ला देते, पण समर लावायला स्पष्ट नकार देतो. इकडे मल्लिका आणि अंशू आजीच्या त्या गोडाऊनमधून बाहेर काढतात आणि रिक्षात बसवतात. आजी पुन्हा शुद्धीवर येऊ नये म्हणून तिला पुन्हा औषधं देतात. मल्लिका अंशूला दुसऱ्या रस्त्याने यायला सांगून आजीला ठरलेल्या ठिकाणी पुढे घेऊन जाते. ठरलेल्या जागी समर, स्वानंदी आणि आनंद पोहोचतात. अंशू पुन्हा फोन करतो. समर भीतीने थरथरत, मी पैसे आणलेत, सांगा काय करू असं म्हणत असताना स्वानंदी फोन हातात घेते. स्वानंदी ठामपणे बजावते, हे बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पैसे आणलेत. तुम्हाला पैशांची गरज आहे ना, मग आजीला समोर बघितल्याशिवाय आम्ही एकही रुपया देणार नाही. स्वानंदीचा हा कणखर अवतार पाहून अंशुमनची सटकते. समर घाबरून स्वानंदीला बोलतो पण स्वानंदी त्याला समजवते की समोरच्याला पैशाची गरज आहे, त्यामुळे ते आजीला काहीही करणार नाही, फक्त आपल्याला धीर धरायला हवा. अंशुमन मल्लिकाकडे जाऊन स्वानंदीने काय केलं ते सांगतो. मल्लिका लगेच ओळखते की हे सगळं स्वानंदीचं डोकं आहे. मग आजी जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी अंशुमन आजीला जोरात चिमटा काढतो. आजी वेदनेने जागी होते आणि पिंट्या पिंट्या अशी हाक मारू लागते. आजीचा आवाज ऐकून अंशुमन पटकन फोन कट करतो, पण आजी बेशुद्धच असते. थोड्या अंतरावर जाऊन पुन्हा फोन करतो. ऐकलं ना म्हातारीचा आवाज, आता जर जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर म्हातारीला कायमची उडवून टाकू. आणि हे ऐकून समर पुन्हा एकदा घाबरून गयावया करायला लागतो. स्वानंदी अंशुमनला फोनवर ठामपणे बजावते, हे बघा, मला माहिती तुम्हाला पैशांची गरज आहे, पण आजीला काहीही होता कामा नये. आम्ही आजीला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुम्हाला पैसे देणार नाही. स्वानंदीचा हा खणकरपणा पाहून अंशुमनचा गोंधळ उडतो. तो पुन्हा धावत मल्लिकाकडे जातो. मल्लिका चालाखीने एक नवा प्लॅन आखते. ती रिक्षातून उतरून बाजूला निघून जाते आणि अंशू रिक्षा चालकाला आजीला घेऊन पुढे जायला सांगतो. अंशुमन रस्त्याकाठच्या एका ट्रक मागे लपून उभा राहतो आणि समरला फोन करतो. बघितलं का म्हातारीला, आता जास्त हुशारी करायची नाही. मागे जी ग्रे रंगाची व्हॅन आहे ना, त्यात पैशाची बॅग ठेवा. समर भीतीने थरथरत पटकन ती बॅग त्या व्हॅनमध्ये ठेवून देतो. पण अंशुमन इथेच थांबत नाही. तो धमकी देतो, आता शांतपणे मागे वळा आणि तुमच्या घराकडे जाण्याचा रस्ता पकडा. जर कोणीही मागे वळून पाहिलं तर तो समोरचा ट्रक चालकाला सांगून म्हातारीच्या रिक्षाला थेट उडवून देईल. ट्रक चालक ट्रक चालू करतो. समर, स्वानंदी आणि आनंद भीतीने मागे वळतात आणि गाडीकडे चालू लागतात. संधी साधून अंशुमन तोंडावर मास्क बांधतो, धावत जाऊन व्हॅनमधून पैसे तपासतो आणि पुन्हा फोन करून सांगतो, पैसे मिळालेत, आता म्हातारीला घेऊन जा. त्यानंतर अंशुमन ती व्हॅन घेऊन पसार होतो. समर, स्वानंदी आणि आनंद लगेच धावत रिक्षाजवळ जातात. आजी अजूनही गुंगीच्या औषधामुळे बेशुद्ध असते. तिला जपून गाडीत बसवताना स्वानंदीच्या नजरेला खाली पडलेली एक अंगठी दिसते. स्वानंदी ती अंगठी उचलते. ती आजीची नसते, पण स्वानंदीला ती कुठेतरी पाहिल्यासारखी आणि खूप ओळखीची वाटते. ती अंगठी प्रत्यक्षात घाईगडबडीत मल्लिकाची तिथे पडलेली असते. सगळे आजीला सुरक्षित घरी आणतात. डॉक्टर घरी येऊन आजीला तपासतात आणि सांगतात की त्यांना धक्का बसलाय, पण काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आजी लवकरच ठीक होतील. आजीला थोडी शुद्ध येते. समर स्वानंदीला त्याचा फोन चार्जिंगला लावायला सांगतो आणि स्वतः आजीजवळ थांबतो. स्वानंदी फोन चार्जिंगला लावायला जाते, पण तिचं लक्ष वारंवार त्याच अंगठीवर जात असतं. ही अंगठी नक्की कोणाची, मीही कुठे पाहिली आहे का, या विचारात ती पडते. दुसरीकडे अंशुमन आणि मल्लिका त्या गुंडांना पैसे देऊन मोकळे होतात. तितक्याच
सुशचा फोन येतो. अंशुमन सुशवर चिडचिड करत बोलतो की मल्लिकाला सांगतो की मॉम सुशचा फोन आहे आता. तेव्हा मल्लिका त्याला अडवते आणि समजवते, बघ तिच्यावर सतत चिडू नकोस. जर तू तिच्याशी प्रेमाने वागला नाहीस ना तर ती रागाच्या भरात सगळं काही जाऊन स्वानंदीला सांगून मोकळी होईल. त्यामुळे तिच्याशी व्यवस्थित वागत जा. आपल्याला तिच्याशी व्यवस्थित वागणं खूप गरजेचं आहे. आणि आता तिला रात्रीचं तू आता डिनरला घेऊन जा. म्हणून मल्लिका अंशुमनला सुशला डिनरला घेऊन जायला सांगते. स्वानंदी ती अंगठी हातात घेऊन विचार करत असते की कुठेतरी पाहिली आहे बरं, ही अंगठी कुठे पाहिली असणार. तितक्यात तिला एक क्षण आठवतो. मल्लिका जेव्हा स्वानंदीच्या खोलीत येऊन चोरून कपाटाचं लॉक उघडत होती तेव्हा स्वानंदीने मल्लिकाच्या हातात तीच अंगठी पाहिलेली असते. हे आठवताच स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वानंदी स्वतःशीच बोलते, म्हणजे आजींना नक्की मल्लिका काकूंनीच किडनॅप केलं असेल का? पण लगेच स्वानंदी स्वतःला सावरते. ती विचार करते की केवळ संशयावरून पटकन पुढे जाऊन चालणार नाही. आधी सगळे पुरावे पक्के गोळा करावे लागतील आणि मगच काकूंना याबद्दल विचारता येईल. पुरावा शोधण्यासाठी स्वानंदी समोरच्या फोनवरून त्या किडनॅपरच्या म्हणजेच अंशुमनच्या त्या वेगळ्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. ती पहिल्यांदा कॉल लावते पण तो कॉल लागत नसतो. तेव्हा स्वानंदी पुन्हा दुसऱ्यांदा फोन ट्राय करते पण समोरून तो नंबर बंद येत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे यार, हा नंबर आता बंद कसा येतोय? आता स्वानंदीच्या मनात मल्लिकाबद्दलचा संशय पक्का झाला आहे. ती मल्लिकाविरुद्ध पुरावे कसे जमा करणार? मल्लिकाचे हे काळकृत्य ती घरासमोर आणू शकेल का? हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल. मित्रांनो, तुमचं प्रेम आणि पाठिंबा असंच पाठीशी राहिला ना तर आपलं हे लाडकं चॅनल लवकरच 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करणार आहे. प्रत्येक व्हिडिओला तुम्ही 1000पेक्षा जास्त व्ह्यूज देत आहेत. पण त्यासाठी खूप खूप मनापासून प्रेम देत आहेत. पण मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब करायचं मात्र राहून जाते. असं करू नका ना. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असंच भारी कंटेंट बनवण्यासाठी खूप मोठं बळ देतं. तर मग वाट कसली बघताय? आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या या छोट्याशा कुटुंबाचा भाग व्हा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये.